वेलकम स्टुडंट्स. तर आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक पाहतोय. आपण याच्यापूर्वी 4 नियम पाहिलेत. हा 5वा नियम आहे. मराठीतून सांगतोय अगोदर. जर वाक्याचा कर्ता पुढीलपैकी एक शब्द असेल तर आपण प्रोनाऊन दे वापरायचं असतं. म्हणजेच काय रूल बघा. व्हेन द सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालीलपैकी एक शब्द असेल तर काय करतो आपण. वी यूज दे म्हणून वापरतो. कधी. ॲज अ प्रोनाऊन इन अ क्वेश्चन टॅग. कुठं वापरतो. क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाऊन म्हणून शेवटी काय वापरतो आपण. दे वापरतो. पण कधी दे वापरायचं. जर वाक्याची सुरुवात समबडी, बेसिकली बडी आणि वन. बघा, बडी आणि वन. समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी. बाय द सेम वे समवन, एव्हरीवन, एनीवन, नन किंवा नो वन. यापैकी एका शब्दानं होत असेल तर आपण दे हे सर्वनाम वापरायचं असतं. जसं की आपण नियम पाहिला आहे की एव्हरीबडी. बघा, एव्हरीबडी कॅन अचीव सक्सेस. सेंटेन्स काय आपलं. एव्हरीबडी कॅन अचीव सक्सेस. आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहीत आहे की या वाक्याचा कर्ता कोण आहे. कर्ता सब्जेक्ट एव्हरीबडी. म्हणजे वरीलपैकी एक शब्द एव्हरीबडी असेल तर काय करायला सांगितलं आपण. दे हे सर्वनाम वापरायचं आहे. दे प्रोनाऊन वापरायचं आहे. बघा, विच इज द हेल्पिंग वर्ब. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आधी पाहायला पाहिजे आपण. तर कॅन हेल्पिंग वर्ब आहे. वाक्य होकारते. त्यामुळे कॅनचा टॅग काय झाला. कांट. म्हणजे अपॉस्ट्रॉफी अँड अपॉस्ट्रॉफी टी लावला. कांट. आणि एव्हरीबडीसाठी आपण दे वापरलं. म्हणजे कांट दे इज द आन्सर. सेकंड सेंटेन्स बघा. नो वन. म्हणजे अर्थात नो वन म्हणजेच नकारार्थी वाक्य. इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. पण हेल्पिंग वर्ब कॅन आहे. मग त्यामुळं कॅनचा कांट नाही होणार. तर काय होईल मग. कॅनच होईल. कॅन दे म्हणजे सेंटेन्स बघा. नो वन कॅन कॅच द फॉलिंग स्टार. तर कॅन दे. आता आपण बघूया. समबडी. बघा, समबडी प्रेस्ड द बटन. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही. आपण पाहिलं आहे की याच्या पूर्वीच्या रूलमध्ये पाहिलं आहे की इफ देर इज नो हेल्पिंग वर्ब then you have to find out which tense is there. If it is simple past tense, take did. So it is simple past tense. कोणता टेन्स आहे. इट इज अ सिम्पल पास्ट टेन्स. हा साधा भूतकाळ आहे. कारण somebody या सब्जेक्ट नंतर प्रेस्ड पास्ट टेन्स झाला आहे म्हणून डिडंट घ्या. डिडंट दे. आता बघा, जर का यापैकी एका क्रिया म्हणजे सब्जेक्टनं सुरुवात होत असेल पण क्रियापद खरं रूल काय आहे. यापैकी एका जर सब्जेक्टनं सुरुवात होत असेल, कर्त्यानं सुरुवात असेल तर त्यापुढं सिंग्युलर व्हर्ब येतं. काय येतं. सिंग्युलर व्हर्ब. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. समबडी. बघा, समबडी वॉज कॉलिंग यू. नियमामध्ये आपल्याला काय करायचं आहे. वाक्य आहे असं लिहायचं आहे. स्वल्पविराम द्यायचं आहे. आता वॉच हेल्पिंग वर्ब आहे. वॉचचा वॉजंट व्हायला पाहिजे होता, परंतु वॉजंट न होता तर आपल्याला वरंट करायला लागले. WEREN अपॉस्ट्रॉफी टी. इथं वेअर अनेक वचने घ्यायला पाहिजे. कारण रूल आहेत. दे असेल तर देला काय लागून देच्या आधी काय येणार आहे मग. प्लुरल व्हर्ब यायला पाहिजे. म्हणजे वॉचचं वॉजंट न घेता आपण वरंट घ्यायला पाहिजे. बघा, WRENT आणि याचा दे करायचं आहे. माझ्या मते तुम्हाला रूल लक्षात आला असेल की कोणत्याही प्रकारचं वाक्य असू देत, यापैकी जर सुरुवात असेल तर त्यापुढं सिंग्युलर व्हर्ब येतं. जसं आणखीन एक उदाहरण बघूया आपण. बघा, नोबडी. बघा, नोबडी हॅज कम. हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे. नोबडी हॅज कम. इवन दो हेल्पिंग वर्ब हॅज आहे. कारण सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब हा नियम आहे. पण हॅज हे नकारार्थी वाक्य आहे. हॅज दे नाही करता येणार आपल्याला. हॅजचा काय करायला पाहिजे. हॅव. हॅजचा प्लुरल फॉर्म आहे हॅव दे. आपण हॅवंट दे नाही वापरत. कोण सांगेल हॅवंट दे का नाही वापरत. येस, कोण सांगेल. आपण या सेंटेन्समध्ये जरी हॅज आले तरी आपण हॅव वापरतोय. कारण नोबडी हा सब्जेक्ट आहे.
मग रूलच आहे की वाक्याचा करता यापैकी असेल तर काय करायचं, आपल्याला दे वापरायचं आणि प्लुरल व्हर्ब वापरायचं आहे. ठीक आहे. तर यानंतरचा नेक्स्ट रूल आहे आपला. नेक्स्ट रूल इज नंबर 6. हा रूल काय सांगतो, जर का वाक्याची सुरुवात समबडी, बघा बडीवाले शब्द, समबडी थिंगवाले शब्द, समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग, एनिथिंग. किती शब्द आहेत? 4 शब्द आहेत. कोणकोणते? समथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग. मग यापैकी एक शब्द आला तर आपणाला क्वेश्चन टॅगमध्ये इट वापरायचं आहे. इट प्रोनाउन काय वापरायचं आहे? इट. कोणकोणते शब्द आहेत बघा. 6 नंबरचा रूल आहे. जर का वाक्याची सुरुवात कशानं? समथिंग, बघा सम प्लस थिंग, समथिंग, नथिंग, बघा एव्हरीथिंग, EVERY, एव्हरीथिंग, एनिथिंग, एनिथिंग. यापैकी एखादा सब्जेक्ट असेल तर आपण प्रोनाउन का वापरायचं आहे? दे वापरायचं आहे. पण वर्ब मात्र सिंग्युलर येणार आहे. वर्ब मात्र सिंग्युलर येणार आहे. मग अशी बडीसाठी आणि वनवाल्यासाठी दे वापरलं होतं आणि प्लुरल वर्ब वापरलं होतं. आता बघा एक्झाम्पल बघूया. समथिंग, समथिंग इज मिसिंग, समथिंग इज मिसिंग. सी द सेंटेन्स इज. इजचा काय होणार मग? इजंट होणार, इजंट. आणि समथिंगसाठी इट घ्यायचं आहे, इजंट इट. समथिंग इज मिसिंग, इजंट इट. बघा नथिंग कॅन स्टॉप मी, नो थिंग म्हणजे नथिंग. नथिंग कॅन स्टॉप, स्टॉप मी. नथिंग कॅन स्टॉप मी नाऊ. नथिंग कॅन स्टॉप मी नाऊ. या ठिकाणी कॅन, कॅन इज अ हेल्पिंग वर्ब. सो सेंटेन्स इज निगेटिव्ह नथिंग आल्यामुळं. मग निगेटिव्ह असल्यामुळं काय झालं? कॅन इट, नॉट कॅन दे किंवा कांट इट असं नाही आहे. आणि नेक्स्ट आहे बघा एव्हरीथिंग. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग will be ready. Everything will be ready till tomorrow. Till tomorrow. So here the verb, helping verb is will, but the sentence is positive. वाक्य होकारते. तर टॅग नकारार्थी होणार आहे. म्हणजेच विलचा काय होणार आहे? ओंट होणार आहे. ओंट. आणि एव्हरीथिंग या शब्दांसाठी काय घ्यायचं ठरलंय आपलं? कोणासाठी? इट घ्यायचं. इट. नियम काय होता आपला? समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग आणि एनिथिंग यापैकी एक सब्जेक्ट असेल तर इट प्रोनाउन वापरायचं आपल्याला. म्हणजे काय झालं? ओंट, ओंट इट. ओंट इट इज अ क्वेश्चन टॅग. ठीक आहे. यानंतरचा रूल बघतोय. रूल नंबर नेक्स्ट आहे, दॅट इज 7. आत्तापर्यंत आपण पाहिलं की असर्टिव्ह सेंटेन्स बघितले, आपण सगळे स्टेटमेंट बघितले, स्टेटमेंट. आता आपण या रूलमध्ये बघतो की जर सेंटेन्स इम्पेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? आज्ञार्थक. जर वाक्य आज्ञार्थक असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो? विल यू होतो. काय होतो? विल यू. जर का सेंटेन्स, इफ द सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह then tag will be will you. सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे the question tag of any imperative sentence, the question tag of an imperative sentence. What is imperative sentence? You know, imperative sentence, the question tag of an imperative sentence is will you. Will you. मग आता will you का असतो?
तो भाग तुम्हाला सांगेन ना. फॉर एक्झाम्पल बघूया, आपल्या सगळ्यांना रूल माहीत आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात मेन वर्ब नव्हते, त्यामध्ये ऑर्डर किंवा रिक्वेस्ट, ॲडवाईस, सजेशन यापैकी काहीतरी व्यक्त होतं त्यातून. आता बघूया आपण, जसं की पुश द कार. सो हिअर पुश इज द मेन वर्ब, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. रूल आहे की वाक्याच्या सुरुवातीला मेन वर्ब असेल बघा, आणि त्यापुढे सब्जेक्ट असेल. सब्जेक्ट यात काय असतो, सॉरी, इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा यू कन्सिडर केलेला असतो. इथं सब्जेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो, तो आपण गृहीत धरतो. जसं की आपण म्हणतो खिडकी उघड, म्हणजे तू खिडकी उघड किंवा तुम्ही खिडकी उघडा. खाली बसा म्हणजे तू, यू किंवा तू किंवा तुम्ही अशा अर्थानं आपण यू वापरतो. आता बघा, पुश द कार, क्वेश्चन टॅग, विल यू पुश द कार. डोंट रब इट, विल यू. clean these pots. या वाक्य बघा, क्लीन these pots, will you. लेट बघा काय म्हणते मी, लेट देम कॉल हिअर. बघा थोडंसं लक्षात द्या, हे वाक्याची सुरुवात लेटनं झाली आहे. लेट हे वर्ब आहे, पण लेटच्या पुढं देम आले. आपण लेट अस असा विचार करत नाही आहे. लेट अस सोडून लेटच्या पुढं कुठलाही सब्जेक्ट येऊ द्या. आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट येऊ द्या, कुठलाही ऑब्जेक्ट. कारण लेटच्या पुढं ऑब्जेक्ट येत असतो नेहमी मेन वर्बच्या पुढं ऑब्जेक्ट येतोय. बघा ऑब्जेक्ट आहे हा, पण लेटच्या पुढं लेट देम, लेट मी, लेट हर असा जर भाग असेल तर आपल्याला विल यूच वापरावं लागेल. विल यू. अँड लास्ट बघा, लेट द चिल्ड्रन प्ले हिअर. लेट द चिल्ड्रन प्ले हिअर काय होणार, विल यू. परंतु नेक्स्ट रूल आहे आपला, नेक्स्ट रूल आहे काय, रूल आहे नेक्स्ट रूल, जर वाक्याची सुरुवात लेटसने होत असेल तर टॅग हा शॅल वी होतो. काय होतो, शॅल वी. सी द क्वेश्चन टॅग ऑफ द सेंटेन्स बिगिनिंग विथ लेटस. रूल आहे, जर वाक्याची सुरुवात लेटसनं होत असेल तर क्वेश्चन टॅग शॅल वी असतो. मित्र हो, विसरायचं नाही, वाक्याची सुरुवात लेटस म्हणतोय, लेट देम, लेट हर, लेट चिल्ड्रन, लेट द बॉईज वगैरे नाही. लेट अस चा कॉन्ट्रडिक्टेड फॉर्म्स काय, लेट अस म्हणजेच लेट्स, म्हणजेच काय, लेट्स फॉलो हिम. शॅल वी. तुम्ही प्रश्न विचारणार की इथं मग वी का आलं, कारण लेट नंतर ऑब्जेक्ट अस आहे. अस हे कुणाचं आहे, ऑब्जेक्ट आहे, वीच आहे, वी अस. मग वी प्रोनाऊन घ्यायचं आहे. लेट नंतर अस हे ऑब्जेक्ट येतं, आलेलं इथं अस हे ऑब्जेक्ट, वी हा सब्जेक्टचं आहे. आपल्याला माहीत आहे, म्हणून काय झालं, लेटसनंच होणार वाक्याचा क्वेश्चन टॅग शॅल वी होतो. सेकंड एक्झाम्पल बघा, लेट्स क्लीन आवर क्लासरूम. सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग काय होणार, शॅल वी. माझ्या मते तुम्हाला एक उदाहरण दिलं, 100 दिली तर एकच आहे. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे लेटसनं सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शॅल वी होतो. विद्यार्थी मित्र हो, बोर वाटून घेऊ नका, कारण मी एकच वाक्य पुन्हा रिपीट करतो. मला खात्री आहे 100% जर का तुम्ही
हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पाहिला, तर तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट नाही की जी समजणार नाही आहे, ती सहज समजेल. गमक असतं लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना पाहत तुम्हाला नोट्स लिहून घ्यायचे आहेत. बघा, व्हिडिओ पाहत तुम्हाला नोट्स लिहून घ्यायचे आहेत. जर तुम्ही लेखन काम केलं, तुमच्या नोट्स लिहिल्या, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तर नक्कीच तुम्हाला असं कुठलंच वाक्य नसणार आहे की जे तुम्हाला कळणार नाही आहे, येणार नाही आहे. म्हणजे लेट अस थिंक पॉझिटिव्हली, यू कॅन डू अ लॉट. तुम्ही बरंच काय करू शकता विद्यार्थी मित्रो, पण पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिला तर. आणि काळजीपूर्वक बघायचं आहे. बघा, मी तुम्हाला सांगेल की वर्गामधलं टीचिंग आणि या यूट्यूबद्वारे तुम्ही जे बघता त्यातला फरक आहे. वर्गात शिक्षक एकदा दोनदा तुम्हाला समजून सांगतील, घरी गेल्यानंतर शिक्षक काय म्हणाले तो भाग पुन्हा तुम्हाला आठवावा लागेल. पण जर आठवलंच नाही तर एखाद्या वेळेस पुन्हा विचारावं लागतं. त्याच्यापेक्षा तुम्ही नशीबवान आहात. रिअली यू आर व्हेरी लकी. का? इट्स बिकॉज यू कॅन वॉच द व्हिडिओ रिपीटेडली. यू कॅन वॉच द व्हिडिओ रिपीटेडली. तुम्ही तुमचा तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. न समजलेला भाग पुन्हा पाहायचा आहे. बघा, तर यानंतर आपण बघणार आहे की क्वेश्चन टॅग करत असताना आपणाला दोन वाक्य पाहिले. आपणाला काय बघायचं होतं? दोन प्रकारची वाक्य होती. एक असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग वेगळा होता आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग वेगळा होता. आता आपण बघणार आहोत की जर का वाक्याची सुरुवात देअर न झाली असेल, देअर, THERE, देअर, तर देअर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग वापरताना क्वेश्चन टॅगमध्ये देअरच वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? देअर वापरायचं आहे. आता बघा, ॲक्च्युली देअर हा ॲडव्हर्ब आहे. बघा, देअर हा ॲडव्हर्ब आहे. जर वाक्यामध्ये उदाहरणार्थ हे दिलं मी, उदाहरणार्थ देअर इज गुड न्यूज. देअर इज गुड न्यूज फॉर यू. इजंट देअर. बघा, इजंट देअर इज द क्वेश्चन टॅग. इजंट देअर. देअर आर मेनी. सेकंड एक्झाम्पल बघा, देअर आर मेनी tall buildings in this area. There are many tall buildings in this area. मग काय होणार? aren't there. सुरुवातीला देअर आले ते देअरच घ्यायचं आहे. aren't there. माझ्या मते क्वेश्चन टॅगचे हे एक रूल्स आहेत. ते रूल्स व्यवस्थित तुम्ही बारकाईनं जर फॉलो केले तर मला नाही वाटत की याच्या बाहेरचं परीक्षेला काही विचारलं जाऊ शकतं. तर आता आपण हा भाग होमवर्कचा इथंच पाहणार आहे. परीक्षेला क्वेश्चन टॅग कशा प्रकारे विचारतील? तर दोन प्रकारे क्वेश्चन टॅग विचारतात. तीन प्रकारे विचारतात. कोणते तीन प्रकार आहेत? एक वाक्य देतील, यू विल बी गिवन अ सेंटेन्स अँड देर विल बी सजेशन इन टू ब्रॅकेट ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करा म्हणून सूचना असते, जे आत्तापर्यंत पाहिलं तो ट्रॅडिशनल वे, पारंपरिक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो स्पर्धा परीक्षेला आणि 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा विचारला जाणारा प्रश्न आहे की सेंटेन्स देतात आणि त्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग पुढीलपैकी काय असेल? तुम्हाला पर्याय देतात, अल्टरनेटिव्ह देतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ द फॅन इज वर्किंग प्रॉपरली. द फॅन इज वर्किंग प्रॉपरली या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय असेल? पुढीलपैकी काय असेल? इज इट, इजंट इट, आरंट दे, डिडंट दे. हे चार देतील, त्यापैकी कुठला तरी पर्याय निवडत असतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार झाला आणि तिसऱ्या प्रकारामध्ये एका बाजूला वाक्य देतील आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तरं देतील.
हे 3 प्रकार परीक्षेला असतील. त्या 3 प्रकारापैकी कुठलाही प्रकार विचारला जाऊ शकतो आणि तिन्ही प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता आपण क्वेश्चन टॅगवर आधारित होमवर्क देतोय. सी द होमवर्क. फर्स्ट सेंटेन्स, their ideas were not clear. Their ideas were not clear. Add a question tag. सूचना काय बघा, add a question tag. एक्झाममध्ये क्वेश्चन टॅगच्या ऐवजी टेल टॅग पण म्हणतील. सेकंड सेंटेन्स आहे, I was not informed by them. Choose the correct question tag. Choose the correct question tag. From the following bracket. बघा, choose the correct question tag from the following bracket. सेंटेन्स I was आहे, मग was I, wasn't I, then where I. म्हणजे यापैकी कोणता क्वेश्चन टॅग असेल तो क्वेश्चन टॅग तुम्हाला निवडायचा आहे. बघा, ही एक पद्धत आहे. थर्ड Ramu's mother always takes care of him. Ramu's mother always takes care of him. Add a tail tag. tail tag. तर विद्यार्थी मित्र, टेल टॅग हे याचंच नाव आहे क्वेश्चन टॅग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सी द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट alternative. Choose the correct alternative. He has not cleaned it yet. The question tag of this sentence is A. Has he? B. Hadn't he? And C. Hasn't he? And after this, number fifth, match the pairs. A and B. The dog barked. The dogs bark. The dog barks. And
The dog never barks. So here A, B, C and D. Does it, did it, didn't they, don't they, and E, do they, do they. See the change also. Doesn't it, barked, we will write here. So okay, so you have to do this homework.